सुनो ना क्या बताऊं, अरे क्या बताऊं, मुझे पिया पगला दिया है, लहंगे में कैमरा लगा दिया है। क्या बताऊं, मुझे पिया पगला दिया है, लहंगे में कैमरा लगा। राम राम पाहुणं, कसं आहेत? एकदम बरं आहेत ना, मजेत आहेत ना? तुम्ही हसतायत ना? हसत राहिलंच पाहिजे आपण पाहुणं. तर पाहुणं, आजची व्हिडिओ काहीतरी खूपच जास्त खास होणार आहे. कारण माहिती आहे का, आजची व्हिडिओ जी आहे ना, ते संगीतकार, गीतकार, बाथरूम सिंगर, लवडा लसून जे काही असेल आज त्यांच्यावर व्हिडिओ बनणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर चेतावणी देतोय. चेतावणी अशी आहे की जे बिहारच्या गीतला, संगीतकारला या ऍक्टर जो कोणी असेल त्या तुम्ही लाईक करत असतील ना, तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन 5 वाजता खाऊन पिचकारी मारू नये. कारण तुम्हाला आधीच सांगतो का आमच्या चॅनलवर ना फक्त स्वच्छ भारत अभियान चालू आहे. तर तुम्ही जो 5 वाजता असेल तो उचलून तुमच्या टाकायला आम्ही कमी जास्त करणार नाही, कारण आम्ही आहे द ग्रेट मराठा. सर पाहून आजची व्हिडिओ का बनवत सुरुवात करतोच आहे आपण. पण मी असं का म्हणतो, असं का बोलते तुम्हाला समजत नसेल ना, तर ही व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगेल मी असं का बोलते, मला असं कोणी चॅलेंज केले. तर चला विना देरीची व्हिडिओची सुरुवात करूया आपण. तुम्ही माना किंवा नको मानू, मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो पाहुणं, हे आहे की जे बिहारी लोक आहेत खूप टॅलेंटेड आहेत, खूप म्हणजे गीतकार इतके टॅलेंटेड, इतके टॅलेंटेड. तुम्ही त्यांना फक्त एक टॉपिक द्या, एकच टॉपिकचं नाव सांगा, मग त्यांना आता गाणं बनवायचं असेल जास्त विचार करायची गरज नाही. आता त्यांना बोलू तुम्ही लेंगा, तुम्ही लेंग्यावर गाणं बनवून दाखवा, फक्त लेंग्यावर गाणं. म्हणजे आता एवढी गाणी बनवतात, एवढी गाणी तुम्ही आजच्या टायमाला युट्यूबवर जाऊन सर्च करा फक्त बिहारी सॉन्ग फॉर लेंगा. एवढी लिस्ट बाहेर निघेल, एवढी लिस्ट तुम्ही बघून हैराण होती. एवढी गाणं एका लेंग्यावर. अजब है, गजब ही है, इनका कोई भरोसा नहीं है. अरे ना हो खेसरिया के हाल, हे गोरी तोरी चुनरी बझली कौआ शान मारे लहनाई लखना हम का करें? अगं तू काहीच करू नकोस ना, तू तो लेंगा आणलाय त्याने ना, तू लेंगा घालून गपचूप बस ना. इची कटकट त्यांच्या बाराच्या भावात भेंडी विकायला गेलो होतो आणि हे आली कटकट करून. आणि लखनऊचा लेंगा आला, ही गेला होता बाबा, हा लखनऊचा लेंगा नाहीच आहे. मी सांगतो हा लेंगा जो तो विकत आणलेला आहे, येण्यात काढतोय पाहुणं. आणि आईची कटकट यांच्या बाराच्या भावात विकलं मी त्यांना. एक सांगायला एका लखनऊ लेंगा आणला म्हणून दुसरा संगीतकार यांची आग लागली. ते गाणी त्याची आग लागली आहे, त्या तेव्हा पण जाऊन लंडनला जाऊन लग्न घेऊन आला. आणि एवढा बजेट आहे का तुमच्या गाण्याचं? त्याला तुम्ही गोठ्यातून शेण करणारी ती इज्जत तुमची आईची कटकट. एक सांगा, जर तुमच्याकडे बजेट कमी आहे तर कशाला लखनऊला जाऊन लंडनला जाऊन लेंगा घेऊन याचा प्रयत्न करतात ते सांगा ना. आणि ते मरू दे, ते गेलं खड्ड्यात बाहेर भावात गेलं जाऊन ते मरू दे. एक सांगा, या भामटेला मी कला स्टेशनवर बघितलं होतं, जिथं दिलं होतं थुकून नाही प्लॅटफॉर्मवर. हा भामटा जो तिथं बसायचा आणि तिकडचे माणसं बिहारी त्यांचे लोक येऊन ना त्या केसावर थुकायची. आईची थुकून तुकी केस लाल केले, त्या लाल करून आला पिक्चर बनवायला. आईची आम्ही वाईट आहे का? आम्ही पिक्चर बनवू शकत नाही का? हा त्याला याला घेतलंय कुत्र्याला. कंट्रोल कंट्रोल उदय. तो लहंगा उठा दे रिमोट से, तो लहंगा उठा दे रिमोट से, तो लहंगा उठा दे रिमोट से. अरे बस बस बस, अरे काय दाखवते रे भामट्या, तो काय समजतं की नाही? हा व्हिडिओ आमचा चांगला बनवायचा, असं घाणे काय दाखवायचं नसतं रे बाबा. तुला मी सांगतो हे लोक येडी आहेत नाही, रिमोट आहे ना काही उत्सव काही आईची कटके ना असं वाटते आहे रिमोट पाकिस्तान चीनमध्ये बॉम्ब पण टाकायचा विचार करा तर टाकतील, पण बिहारी काय विचार भरोसा नाही. आणि एका रिमोट लेंगा उचलचा प्रयत्न करतायत. आईला यांचा आवडतो, यांचा व्हिडिओ बघायची तर अश्लीलता फैललेलीच असते. नसते बरी ही इनकी अश्लीलता. ऐसा आहे यांचे व्हिडिओ. आईची भावा गेला भावा सांगतो, यांची व्हिडिओ बघायचे असते जा युट्यूबवर जाऊन सर्च करा बिहारी सॉन्ग. एवढे असले व्हिडिओ भेटेल तुम्ही विचार करू शकत नाही. लेंगा में होल बे, लेंगा में चकना सामान बे, हे ते एक गाणं असतं का बाबा? हे गाणं आहे का? तुम्ही सांगा ना. तुम्ही तुम्ही पटत गाणं आहे का? कमेंट मध्ये येऊन तुम्ही सांगा बे. सुनो ना क्या बताऊं, अरे क्या बताऊं, मुझे पिया पगला दिया है, लहंगे में कैमरा लगा दिया है. क्या बताऊं, मुझे पिया पगला दिया है, लहंगे में कैमरा लगा दिया है.
साडी आणि लेंग्यामध्ये खूप फरक असतो म्हणून जर तुला हा फरक समजत नसेल ना तर हा फरक विचारण्यासाठी अलका कुमार त्याला विचारायचं होतं ना. तिने तुला सांगितलं असतं साडी काय असतं, साडीचा प्रकार काय, साडीचं नाव काय. नाही माहिती, मी तुला विचारून सांगतो थांब. एका ताई का फरक सांगशील का? माहेरची साडी अरे बाई समजलं, साडीचं नाव आहे माहेरी साडी, सॉरी माहेरची साडी. ठीक आहे. आणि जर ते तर मरू द्या, पाहुण्यानं तुम्ही जर हा नीट बघितले असेल त्यांचं गाणं, त्यामध्ये तुम्ही गोष्ट समजली पाहिजे. एवढी मोठ्या साडीमध्ये, सॉरी एवढ्या मोठ्या लेंग्यामध्ये एवढा मोठा कॅमेरा कोण लावतं का रे? भाड्याने एवढा मोठा कॅमेरा, एवढा मोठा कॅमेरा कोण शूट करतं बे? आता तुम्ही कॅमेरा लावलाय नंतर हाच कॅमेरा तुम्ही परत काढणार, कुठून कॅमेरा काढणार काय सांगता येते तुमचं? खरं खोटं बघा, जरा पुढची व्हिडिओ बघा, हा कॅमेरा कुठून निघतो. मला पण सांगा कुठून निघालाय म्हणून कमेंट मध्ये. संजीवनी स्टुडिओ. सुनो जानू हो, सुनो जानू मेरा पिया समझा दिया है, लहंगा से कैमरा हटा दिया है. सुनो जानू मेरा पिया समझा दिया है, लहंगा से कैमरा हटा दिया है. काय बघतोय मी? असं ते डोळे सॅनिटायझर टाकून धुवून काढावे असं वाटते. काय दाखवलं मला लोकांनी? मी काय बघतोय काय? तुम्हाला मी काय दाखवू द्या? म्हणजे कॅमेरा तू कुठला काढतोय, जागा कोणती आहे असं वाटतंय? तू पोरगा बाहेर काढतोय असं वाटतंय मला. तू डॉक्टर आहे का बाबा? अरे कॅमेरा लोकांना काय जागा हवी आहे की नाही? जागा कोणती शोधून काढलीस तुम्ही? ही जागा, त्या जागेत कॅमेरा ठेवून नक्की काय शोधायचा प्रयत्न केला रे? तुला काय भेटलं काय त्या प्रोजेक्ट त्या जागी कॅमेरा लपून? काय पण काय करतात यांचं पण बरं असतं ना. लग्नाला एक माणूस लेंगा करणार, नंतर दुसरा माणूस येणार लंडनवरून लेंगा करणार, तिसऱ्या गाण्यामध्ये येणार कॅमेरा लगा दिया बे येणार, चौथं गाणं येणार कॅमेरा निकाल दिया बे येणार. आईचा बे त्यांच्या बेला घेऊन बेला मारून मी त्यांना, बेलाने मारून त्यांना मी. हा नंतर त्यांची व्हिडिओ गाणे पाचशे, नंतर बोलते आमच्या लेंग्यामध्ये मीटर लावला, नंतर एक एसी पण लावतील. याचा काय नेम नाही, भरोसा नाही मी ठेव त्यांच्यावर. शी आता सिस्टम आपण इथं थांबवत आहे. हे लोक काय थांबणार नाही. हे लोक लेकर जे काय करायचं करू द्या, कधी वायर घुसवतील, कॅमेरा लावतील नाही लावतील, लेकर कुठनं आणायचं ते आणू द्या, आपल्या काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त एवढंच होतं, आपल्याला फक्त कॉमेडी करायची होती, आपण कॉमेडी करायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला 1% तुम्हाला हसी आली असेल, स्माइल आली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर. या चॅनलवर तुम्ही येतायत तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता पार्ट आवडला आहे, आणि तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर भावांनो व्हिडिओच्या कमेंटवर जाऊन तुम्ही नक्की मला सांगा अजून कशावर व्हिडिओ पाहिजे. आपण नक्की त्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला हे सांगायचं विसरलो, आज मी मराठीमध्ये काय असं का बोलते, माझ्या बहिणीने सांगितलं तू मराठीमध्ये का बोलत नाही, हिंदीमध्ये व्हिडिओ का बनवत असतं. मी प्रयत्न केला चला व्हिडिओ आपण मराठीमध्ये बनवू. आणि या व्हिडिओला प्रतिसाद चांगलाच भेटला. नेक्स्ट व्हिडिओ परत ट्राय करू मराठीमध्ये. तर तुम्ही सांगा मी व्हिडिओ मराठीमध्ये नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया, हिंदीमध्येच बोलायचा प्रयत्न करू. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.